शंभर विश्वासानं देवाला भजा भजा रे विठ्ठला. परमार्थामध्ये विश्वासाची फार गरज आहे बरं. आमच्या मारुत्राचा दरबार आहे. मारुत्रावर एवढा विश्वास होता मारुत्राच्या रामनामावर तुम्ही रामायणचे माणसं आहो. हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरो निवानासी आला सत्वर नंदीग्रामासी जेथे भरतासी निवास. आपला विश्वास आहे का पहिले बघा. तुमच्यावर कोणी विश्वास करते का बघा. व्यवहारामध्ये असो ना परमार्थामध्ये असो विश्वासाची गरज आहे. संसार जर असेल तर पतीचा विश्वास पत्नीवर पाहिजे, पत्नीचा विश्वास पतीवर पाहिजे. या साधू संतांवर जगातील लोकांचा विश्वास आहे. संतांची या पायी हा माझा. तुमच्याकडे बघून लोक तुमच्या मागे लागले. विश्वासानं देवाला भजा, निष्ठेनं देवाला भजा, भावनेनं देवाला भजा. आमचा देव वरलं काहीच पाहत नाही तुमचं, फक्त तुमचा भाव पाहतो. परमार्थामध्ये मुख्य भाव शब्द फार महत्वाचा आहे. तुकाराम महाराज सांगासाठी थांबले, ध्येय शुद्ध करून परमार्थ करा. अमंगळ शरीरानं भजन बी जरी केला तर भजन ते वंगळ वाणी नरका जाणे. अरे वारी बी करते, चोरी बी करते, टोपलं बरलं बाड बोलते आणि भजन करते. भजन तर काय करणार आहे, देवाचं नाव तर काय करणार आहे तुम्हाला, काय करणार आहे तुम्हाला. नामाचा उपयोग, चिंतनाचा उपयोग, कीर्तन भजन ऐकलेला उपयोग तुम्हाला उद्या होणार आहे. या देहातून गेला, देहातून जीव गेला. दोन मार्ग आहेत, एक यमपुरीकडे नेणारा आणि एक स्वर्गाकडे जाणारा. जीवनामध्ये लोकाला धोका दिला, विश्वासाचा घात केला, करू नेते केला, खाऊ नेते खाल्ला, पिऊ नेते पिला. त्या लोकांसाठी नामचिंतन करून तर काय फायदा आहे. धोका देऊ नका. मनामध्ये भजन करते हो पण लय कपटी. आता आमच्याकडे म्हणतात बघा, का करा भजन करून, पोटात एवढं कपट आहे. भजन करते हो लय नासक, लय कुचक. अरे मोकळ्या मनात देवाची भक्ती करा. देवाचं भजन करणाऱ्या माणसाला देव तारतो. भजन हे फार श्रेष्ठ आहे, पण कसं बी केलं तर भजनाचा फायदा होऊ शकेल का. तुमचं नामस्मरण केलेलं पुण्य तुम्हाला 13वा झाल्या 14व्या दिवशी तुम्हाला माणसाचा जन्म मिळतो. इथं काम देते. पुण्य माणसाच्या गाठीमध्ये असावं, फायदा आहे. भवसिंधूचा अनेक जन्म लक्ष 84चा फेरा चुकतो आणि स्वर्गामध्ये त्याला उत्तम जागा मिळते. हे वाया जाणार भजन नाही. सांगणारे आमचे तुकाराम महाराज ऐका, सांगतो तुम्हासी. तुकाराम महाराज सांगत आहेत, आम्ही तुम्ही ऐकायला. काही लोक प्रश्न केले, महाराज तुम्हाला काही विचारलो का आम्ही, तुम्ही स्वतःहून आमच्या मागे का लागला. विचारल्यावर सांगतेल्या ज्ञानाला किंमत राहते. न विचारता जबरदस्ती सांगितला तर ते ऐकणारा उठून जाते. त्याला विचारावं तुम्ही सांगावं. शास्त्राचा बी नियम आहे. लोकांनी म्हणले महाराज तुम्हाला आम्ही विचारलो का हो, काहीतरी सांगा म्हणून. महाराजांनी सांगितले काही गोष्टी शास्त्र आहे विचारलं तरच सांगावं, काही गोष्टी नाही विचारलं तरी सांगावं, आणि काही गोष्टी विचारलं तरीही सांगू नये. ऐका दृष्टांत. कसाई खाटी गायला धरून घेऊन चालला. हातातून गाय सुटली, पुढे पळायला लागली. आता गाय पळत पळत बरंच अंतरावर गेली. ह्यानं थोड्या वेळानं आला मागून धरून नेणारा गायला. तिथे माणूस थांबलं होतं. गाय गेलेली बघितलं का हो. जरी गाय डाव्यात सुद्धा पळून गेलेली पाहिलो
तरी गाय गेली म्हणून सांगायचे नाही, विचारलं तरी सांगू नये. सांगितलं जरा जोर कर, ह्याच वाट्यानं पुढे गेली म्हणल्यावर गायला पकडला आणि मारला तर अर्ध पाप तुम्हाला लागेल. काही गोष्टी विचारलं तरी सांगू नये, काही गोष्टी विचारलं तर सांगा. कोणाचा काय व्यवहार चालला जमिनीचा अजून कोणता, विचारलं तर सांगा, उगा मध्ये तोंड घालू नये. आणि काही गोष्टी अशा आहेत न विचारताना सांगावं. आंधळा माणूस आहे, रस्त्यानं चालला, बाहेर पडला, गावच्या मोठ्या खड्ड्यामध्ये पडणार आहे. तेवढ्यामध्ये तिथे एक माणूस थांबला होता, खोल असं विहिरीसारखा खड्डा होता. आंधळ जाऊन खड्ड्यात पडलं. बाहेर देशाला गेला माणूस बघितला तर पडतंय पडतंय म्हणलं, पडला. लोक पळत गेले, अरे अरे आंधळा माणूस आहे, पुढे खड्डा आहे म्हणे, याला सांगू नये का? कोणी नव्हतं का सांगायला? हा म्हणला, मी होतो. मग सांगू नये का त्याला? माझा नियम आहे, विचारलं तरच सांगतो, नाही विचारलं तर सांगत नाही. अरे आंधळ्या माणसाला तू जर दिसला असतास विचारायला तर त्याला खड्डा दिसत नव्हता का? तुला विचारायची तर काय गरज होती? आंधळा माणूस खड्ड्यामध्ये कुपामध्ये पडत असताना डोळस माणूस त्याला वाटेला लाव, अंधा अंध कुपी पडता देखण्याने लावावे सत्पंता, तैसा ज्ञानांध दुःखी बुडता तया ते उद्धरिता मी प्रार्थित असे. आंधळा जर खड्ड्यामध्ये पडत असेल तर डोळस माणसाने त्याला रस्त्याला लावावं. तसं हे लोक देवाला विसरलेले, संसारामध्ये बोललेले, शास्त्राचा डोळा नाही, ज्ञानाचा डोळा नाही, ते माणसं डोळे असून सुद्धा आंधळे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जाना, गेले विसरोनी खऱ्या देवा. हे जगत सगळं देवा तुला विसरून संसारामध्ये दंग झालेला या लोकांसाठी मी स्वतःहून सांगत आहे. सांगणारे तुकाराम महाराज सांगता, सांगतो तुम्हासी. दृष्टांत आहे तुलसीदास महाराज आणि उद्धवाचं. राम लक्ष्मण आणि सीता नव्हती, राम लक्ष्मण विश्वामित्र सीता स्वयंवराकडे चालले. विश्वामित्राला माहित होतं ती अहिल्या दगड होऊन पडली. शाप आहे बरं, कोणाचा शाप घेऊ नका. आणि पापी माणूस शाप दिला तर त्याचा शाप बी लागणार. साहेब देणारा पुण्यवान पाहिजे, कावळा सराप तर का ढोर मारणार आहे का? का चुकावती अहिल्याची इंद्राची बदमाशकी, तिला दगड होऊन पडायला लागलं. विश्वामित्र सांगितले, रामा या दगडाला जरा तुमचा पाय लावा. चालला होता मिथिला नगरीकड सोयवारासाठी, याला पाय लावा. रामाने सांगितले, उगा असं पाय लावत नाही, मी जवळ जात नाही, माझी भक्ती केली त्याची काळजी मी करतो. असली गरज तर माझी भक्ती करून मला शरण नाही म्हणाव. दगडाला तुमच्याकडे यायला येते का? न करता लोक दूर असतील, तुम्ही जवळ जा. दान देणारा माणूस जवळ आलेल्या लोकांना दान देतो. जर पांगळा असेल तर त्याला दान द्यायचं देणारा माणूस त्याच्या जवळ जाऊन दान देतो. त्या दगडाला पाय लावा. रामाने दगडाला पाय लावले, त्या दगडातून बाई निघाली, तिचं नाव अहिल्या. स्वतःहून काही गोष्टी सांगावं लागतंय. संत जगामध्ये सांगायसाठी आले. एक प्रकारचे नियम नाही, अनेक पद्धती, बोलायची पद्धत संत सांगितले. मागं बोललो मी तुम्हाला, कीर्तनामध्ये कसं बसावं पद्धत आहे. कोण सांगितलं? संत सांगितले. आई बाबाला कसं वागावं कोण सांगितलं? त्या सोयऱ्यांची काय पद्धत आहे का? हो म्हणतात. लग्न नावाची पद्धतच आहे का नाही? का उगा नवरा नवरी एकोणाला मुलगा मुलगी पास केले की लग्न लागलं का? त्याला पद्धतीनंच लग्न लावावं लागतं. बोलायला पद्धत आहे, खायला पद्धत आहे, बसायला पद्धत आहे, वागायला पद्धत आहे, रीतरिवाज आहे, नियम सांगितले. भजन सुद्धा करत असताना पद्धत आहे. भजन करा पण अंतकरणापासून प्रेमानं करा, तुमचं भजन वाया जाणारच नाही. झालं तुम्ही जन्मभर देवाचं नाव घेतलं, या देहातून गेल्या गेल्या पुन्हा आणखीन तुम्हाला माणसाचं शरीर मिळणार आहे. तुम्हाला लक्ष ठेवण्याची फेरा नाही, यमाचा दरबारा जायची गरज नाही, जाच नाही, जुलूम नाही. परमार्थाला फळ आहे, संसाराला फळ नाही.
लोकांनी म्हणले महाराज तुम्ही सांगा उभा टाकला आम्ही ऐकता बरोबर आहे, पण देवाला कसं भजावं, कसं भजावं? भावनेनं भजा, भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त. ताबडतोब जरा जीवनामध्ये 1000 कामं असतील, मंदिरात या वेळ काळा तेवढ्यापुरतं मंदिरापुरतं तरी पद्धत बाळगा. बाहेर गेल्यावर व्यवहार वेगळा आहे. परमार्थाचा नियम व्यवहारामध्ये आणायला अवघड जातोय. इथं रामकृष्णारी रामकृष्णानी म्हणाला तुमचं वाया जाणार नाही. रामकृष्णारी भजन केल्याबरोबरला तिकडं पुण्याची गणना कोण करी? तुम्हाला यमापासून सोडवील, तुम्हाला जागा स्वर्गात मिळेल, तुम्हाला पुन्हा माणूस जन्म मिळेल. पण व्यवहारामध्ये काम घेत नाही. दुकानामध्ये गेलो दाढी करून घेतलो, तिथं विठोबा रुक्माई म्हणलो, सोडते का? कमरत लात घालून पैसे घेते, सोडते का? मला सांगा तुम्ही. व्यवहारातली पद्धत व्यवहारात आहे, परमार्थातली पद्धत परमार्थात आहे. परमार्थामध्ये पद्धत सांगितले, परमार्थात आलात हे माळ काय करणार आहे? माळ गंध हे जे आहेत ना एवढ्यावर भागत नाही, त्याचे नियम पाळावे लागणार आहे. परमार्थातली पद्धत आहे. परमार्थ करणारा माणूस भावनेनं भजा रे विठ्ठला, भजे का त्वरित भावना भजे का त्वरित भावनायुक्त. देवाला भावनेनं भज. परमार्थामध्ये भाव हा शब्द फार विशेष महत्वाचा आहे. आणि देव तुमचा भावच पाहतो, बाकी काही पाहत नाही. तुमचा भाव कसा आहे? देवावर जर भावना नसेल, नामावर भावना नसेल आणि वागण्याची पद्धत जर नसेल, देव काय करणार आहे? माळ काय करणार आहे? ऐका, भक्ती करणाऱ्या माणसाला भावनेशिवाय भक्ती घडत नाही. भावेविना भक्ती, भक्तीविना. पण निष्ठावंत असा भाव पाहिजे. नामदेवला बोलले, देह जाओ अथवा राहो. हे राहिलं तरी काय, केलं तरी काय? कोणत्या तरी एका नियमातून चाकोरीतून चला. देवावर भावना म्हणून तुम्ही इथं आलात. परमार्थातली पहिली पायरी म्हणजे भाव आहे. भावेविना भक्ती, भावेविना देव न कळे निसंदेह. तुम्ही देवाला भजा, देवाला भजा भजा असं बरेचसे अभंग आहेत. कारण मानव जन्म मिळालाय हे देवाची भक्ती करण्यासाठी मिळालाय. आदृष्टानं नशिबानं संसार होलाय आणि प्रयत्नानं हे परमार्थ होलाय. इथे जे नेम घातलात नाही, हे नेम करणं आपलं काम आहे, चलवून घेणं देवाचं काम आहे. नामा म्हणे केशव राजान केला नेम चालवे माझा. तामग्याळची काय जिरग्याळची मंडळी आहे? तामग्याळ. परत एवढ्या श्रद्धेनं एवढ्या आवडीनं बिचारे सांगितल्या बरोबरला आल्या. कारण का आवड आहे म्हणून आल्या, तुम्ही कमी समजू नका. मी तुम्हाला का बोलतो जरा ध्यान ठेवा. देवाला जर नाही भरलं तर माणसाचा जन्म वाया जाणार आहे. नाही तरी जन्म गेला वाया.
तुम्ही देवाला भजा महाराज तुम्ही सांगलाला आम्ही ऐकूला बरोबर आहे. भजायला भांडवं का लागते? काही नाही, फक्त भाव पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात. फक्त भावनेनं देवाला काय लागत. तुमचं वरला देव काही सुद्धा पाहत नाही. एक परत तुम्ही सांगलाला महाराज तुम्हाला सांगायचा अधिकार आहे का? सांगणाऱ्याला सांगायचा अधिकार लागतो. आधी आचरण केले मग ते जना सांगितले. तुकाराम महाराज सांगितले गाथ्यामध्ये पंढरीशी जा रे. मग त्याने गेल्यात का नाही? गेलात का नाही मला सांगा तुम्ही. सांगणारा माणूस अधिकारातून सांगावं लागतो. आता सांगेन करियान तेथे कैचे ब्रह्मज्ञान. दारू पितो आणि दारूवरच भाषण करतो. दारू बंद करा म्हणून लोकांना गुण येईल का? नाथ महाराजाकडे बाई गेली एक. माझ्या लेकराला पोटामध्ये जंतू झालेत, गुळच खावलाले दिवसभर गुळच मागते, बेमार पडते. आता पोट खराब झाले याचं. महाराज काय तर लेकराला गुळ खाऊ नको म्हणून सांगा. तुम्ही सांगितलं तर गुन्हा येईल. काही लोकांचा सांगण्याचा गुण येतो बरं. आता आमच्यामध्ये महाराज भरपूर झालेत, पण समाजावर प्रभाव पडायला समजा अंगामध्ये काहीतरी समजा अधिकार लागतो. नाथ महाराज सांगितले लेकरा तू गुळ खाऊ नको म्हणून सांगून डोक्यावर हात फिरविले पाठवून दिले. 8 दिवस ती बाई मुलाला घेऊन घराकडे गेली. गुळच मागला गुळच खावला. महाराज तुम्ही सांगितलं पण काही गुण आण नाही. का झाले बाई? आणखीन गुळच मागलाले, गुळच खातो म्हणते. विचार केले महाराजांनी, मी दररोज जेवणामध्ये गुळ वापरतो, आता लेकराला खाऊ नको म्हणलं तर लेकरू न खाता राहील का? मी सांगणारा ह्या लेकराला अनुग्रह करणारा देवापुढे थांबले. आजपासून जेवणातलं गुळ खायचं सोडून दिलं असं प्रतिज्ञा केली. लेकराला जवळ बोलवले आणि डोक्यावर हात ठेवले. लेकरा गुळ खाऊ नको, तुझ्या आरोग्याला चांगला नाही, गुण पडला. संत महात्म्यांना सांगण्याचा अधिकार आहे. महाराज तुम्ही सांगता, अधिकारातून सांगता. हा अधिकार बी आहे सांगायचा. सांगाय करता जगामध्ये आलो. हे संत तुमच्या आमच्यासाठी आले, येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी. कोणतेही संत, नाथ महाराज असो, तुकाराम महाराज असो, नामदेव महाराज असो, त्यांना देवानं पाठवून दिले. जा जगामध्ये. मनुष्य जन्माला आलेल्या माणसांना जरा काहीतरी उपदेश करा. तुका मने मज धाडिले निरोपा. देवापासून आलो, मार्ग हा सोपा सुखारो. तुका मने मज धाडिले निरोपा. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये साधू संतांची गरज आहे बरं. सगळं मिळवला जर साधू संतांची संगती नाही मिळाली तरी काही जीवनामध्ये अर्थ नाही. साधूच्या संगतीत राहणाऱ्या माणसाला ज्ञान होतं. संतांच्या संगतीत राहणाऱ्या माणसाला एकदेव देवाची प्राप्ती होते. साधूच्या संगतीत राहणाऱ्या माणसाला
जेवणाला किंमत येते. त्याचं जेवण वजनदार म्हणतो. जय जयकार होतो जेवणाचा. मला साधू संताला देवाने जगामध्ये पाठवून दिले. मी तुम्हाला सांगाय करता आलो. सांगतो तुम्हासी भजारे एक वचनेने सर्वांना संतांचा उपदेश आहे. संत सगळ्यासाठी आहेत बरं का. संतांच्या मागे आम्ही लागाव का संत आमच्या मागे लागले? संत जगाच्या मागे लागलेत. एवढं अमूल्य जीवन, एवढं सुंदर नरदेह मिळाला. या नरदेहामध्ये संसारामध्ये रममान होऊ नका. प्रपंच तरी करा असोनी संसारी, पण शेवटच्या टप्प्याला तुम्हाला परमार्थ केल्याशिवाय पर्याय नाही. दोन मार्ग आहेत आणि दोन्ही मार्गाचं ज्ञान दिले साधू संतांनी. म्हणून सांगण्याकरिता आलो. मला सांगायचा अधिकार आहे. भजारे विठ्ठला. लोकांनी महाराजांना प्रश्न केले, महाराज तुम्ही सांगला बरोबर आहे, पण ते आमच्या हिताचं आहे का? सांगणारा सांगितला ना ऐकणारा हो हो म्हणून 2 घंटे ऐकला. सांगणारा बी तसलाच आणि ऐकणारा बी तसलाच. 2 तास ऐकून म्हणला तुम्ही एवढं मला 2 तास सांगितलो, याच्यातलं एकतर कामाचं आहे का? सांगणारा म्हणला तुला बी वेळ होती मला बी वेळ होती, टाइमपास म्हणून सांगितलो. तुकाराम महाराजचं सांगणं हे टाइमपास म्हणून नाही. काही लोकांना देवानं असं आयुष्य दिले, प्रत्येक कुटीत बसल्यात पण आयुष्य टाइमपास म्हणून. टाइमपास म्हणून कीर्तन ऐकू नका. कर्मणूक म्हणून कीर्तन ऐकू नका. कीर्तन हे तुमच्या हिताचं साधन आहे म्हणून ऐका. महाराज जे सांगायचं आहे ते तुम्ही माझ्या हिताचं सांगा. सांगणाऱ्यामध्ये मग सांगतो प्रकार ऐका. लोकांच्या हिताचं सांगतो तो खरा वक्ता. रणभूमीमध्ये युद्ध करतो वीर बर का, विजय मिळवतो तो शूर नाही. इंद्रियावर मनावर तावा मिळवला तो शूर आहे. धर्माची व्याख्या सांगतो तो पंडित नाही बर का. धर्मासारखं आचरण करून वागतो तो पंडित आहे. दान देतो तो दानशूर नाही. दान देत असताना स्वकष्टानं मिळवून आणि सन्मानपूर्वक दान देतो तो दाता आहे. त्याला आदरानं प्रेमानं समजा दान द्यावं लागतं. महाराज तुम्ही सांगत आहात आमच्या हिताचं सांगा, हिताचं सांगा. सगळ्या जगाला हित होईल असं संतांचा उपदेश आहे. आपण काढून बघा जरा. गाथा वाचा ज्याला असेल माता. पकवाजे पाठांतरवाले प्रमाण मी कुठं द्यावं कसं द्यावं कळावं लागतंय. जोरदार बी जोरात आहे माझ्या मागं. मला काय पाठ नाही वाटले. हे भोळं भाळं करायला पण पूर्वजन्मीचं पुण्यवान आहे. पूर्वजन्माचं पुण्य असल्याशिवाय माणसं इकडे येऊ शकतच नाही. पुण्य माणसाला तारतं. मी नेहमीसाठी बोलून जातो. अन्नदानामध्ये पुण्य आणि नामचिंतनामध्ये पुण्य आहे. तुम्ही कोणी अन्नदान करा पुण्य होणार आहे. सगळ्या दानामध्ये अन्नदान हे फार मोठं दान आहे. नामस्मरण रात्रभर, सकाळी अन्नदान, याच्यापेक्षा जगात काय मोठं आहे? आपण म्हणतो बघा देनको हरिनाम देनको अन्नदान. सगळ्या दानामध्ये भूदान, कांचनदान, गोदान, वस्त्रदान, द्रव्यदान, या सगळ्यापेक्षा अन्नदान हे फार मोठं दान आहे. दाना माझी दान
अतिश्रेष्ठ अन्नदान हे दिनाची देऊनी सन्मान द्यावे सदा नातीचे. दान देणारा माणूस सन्मानपूर्वक आदरानं आसन टाकून बसून त्याला प्रेमानं जेवू घालावं. अन्नदानासारखं दान नाही, एकादशी द्वादशी सारखी तिथी नाही, मातेसारखं जगात दैवत नाही. अरे माय बापाला वृद्धाश्रमला टाकलं आणि भजन करीत वाऱ्या करीत पुरा दुनिया भरून फिरलेला आहे. काय पदरात पडणार आहे तुझ्या? पहिल्या क्रमांकावर देव नाही, पहिल्या क्रमांकावर माय बाप, दुसऱ्या क्रमांकावर देव आहे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. अन्नदानासारखं दानच नाही. द्वादशी सारखी उद्या तिथी नाही आणि जगात मातेसारखं दैवत नाही. हे लक्ष द्या का बोलत होतो. आपलं हित आम्हाला कळत नाही. घर बांधलात, वाडे बांधलात, पैसा मिळाला, संपत्ती मिळाली, झालं का तुमच्या जीवनाचं काम? झालं का तुमच्या जीवनाचं हित? तुमचं हित तुम्हाला कळत नाही म्हणून तर संत आले आणि सांगाय उभा टाकले, सांगतो तुम्हासी. तुमचं हित संपत्ती कमवण्यात नाही, तुमचं हित तुमच्या व्यवहारात नाही, तुमचं हित तुम्हाला परमार्थात देवाचं नाव घेण्यामध्ये आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. कोणी देवाचं नाव घ्या, कुठंही घ्या, कसंही घ्या, पण नाम घेतल्यावर चांगलं वागा. इथले अवघड आहे बरं. नामस्मरण चालूच आहे, भजन ते मंगळवान इथं भजन करायला राग येईल. माझ्या सहित बोलावलो आम्ही, कळते ना, माझ्या सहितच बोलावलो आम्ही. देवाला तुम्ही अमंगळवाणीनं भजन केलं आवडेल का? हा, माणसाचं खाते मांस आहे का? दारू पितो, मांस खातो आणि भजन बी करतो का? उपयोगाच आहे. माळ काय करणार आहे तुम्हाला? पद्धत आहे ना. देवाला ते भजन आवडणार नाही. भजन करत असताना शुद्ध अंतकरणानं, पवित्र अशा मनानं, निष्ठावंत भावनेनं जरा देवाला भजत जा. अरे पुण्य होतंय. एक माणूस तीर्थाला गेला म्हण, गडगंज श्रीमंत होता. हे चारोधाम जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढे सगळे 350 पीठ फिरलो. तीर्थ करून आल्यावर म्हणलं आता सप्ताह करू. मोठमोठे महाराज, रोज एक जेवणाची पंगत, दररोज पंक्तीला वेगळा प्रकार. शेवटला तर 25,000 लोक काल्या दिवशी जेवू घातलं. एवढा मोठा कार्यक्रम झाला, 50 लाख खर्च केलं. काला झाला, दुसऱ्या दिवशी धाब्याला गेलं आणि पिऊन तिकडून लोळतच आलं. राहिलं का पुण्य? आवडेल का देवाला? अरे पुण्य वर गेलं तर पण खाली आलं, न्यूट्रल झालं. पुण्य सांभाळा, पुण्य जतन करा. अरे बघा आमचे महादेव महाराज बरं का, हे पूर्वजन्मेचा पुण्यवान माणूस आहे. उगा इकडे येतच नाही. मी नेहमीसाठी बोलतो, शरीर निरोगी व्हायला पुण्य पाहिजे, देवधर्म आवडायला पुण्य पाहिजे, भजनात कीर्तनात यायला पुण्य पाहिजे, मुखाला देवाचं नाव यायला पुण्य पाहिजे, माणसाचा जन्म मिळायला पुण्य पाहिजे, लेकरू आज्ञाधारी जन्मायला पुण्य पाहिजे. परमार्थ करणारा माणूस बरं का, पुण्य जमा करा आणि कुठं बी खर्च करू नका. पुण्य सांभाळा, पुण्य जमा ठेवा. काढ माझ्या खात्यावर काय पुण्य म्हणून. म्हणजे बोला त्या चित्रगुप्ताला, गेलं तीर्थ केलं, पुण्य वरे गेलं तर पुन्हा बिघडलं, सगळंच खाली पडलं. शुद्ध देह, मन शुद्ध, देह शुद्ध, भावना शुद्ध करून देवाचं भजन करा. हिताचं साधन म्हणजे देवाचं नाव आहे. हे सगळं परिवारानं आपुल्या हिताचे न होती सायास ग्रहधारास धनवितो. अरे व्यवहारामध्ये करावं मग करावं लागतंय, पण हे आपल्या हिताचं साधन नाही. आमच्या पकवाजा महाराजचं प्रमाणाला हित ते करावे देवाचे चिंतन. कोणी घ्या, कुठेही घ्या, कसंही घ्या, उगं कलियुगामध्ये देवाचं नामस्मरण तर करा, पण अमंगळ होऊन करू नका, शुद्ध भावनेनं करा. हिताचं सांगतो, हिताचं सांगतो, त्याच्यात तुमचं हित होणार आहे. बरं महाराज, तुम्ही हिताचं सांगताव, अधिकारातून सांगताव, पण आम्हाला करायला जमते का हे बघा. अवघड सांगितल्या लोकांना कळते का?
या कलियुगातले लोक अवघड सांगितल्यावर पळून जातील. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. महाराज सोपं सांगा, सोपं सांगा, सोपं सांगा, तुम्ही सांगितल्याला मी ऐकूत. हे लोकांचा प्रश्न आहे. तुकाराम महाराज सांगितले, कलियुगातला लोक हो, तुम्हाला संसार सोडा म्हणत नाही, असो आणि संसारी. आणि सोपं सांगतो, सोपं सगळ्याला जमतंय त्याचं नाव सोपं. सगळ्याला चाल म्हणायला येते त्याचं नाव चाल. एकटा पेचा घालून म्हणते ना बाकीचे तोंड बघत हो टाकाव का. जसं भजनाची चाल आहे भाऊराव महाराज, तसं चढणुकीची चाल बी चांगली राहो. हे चाल बरं म्हणते, पण ते चाल एखादी चाल त्याची काय चाल आहे का. बरं का, वागण्याची चाल सुद्धा चांगलं पाहिजे भजनाच्या चाली बरोबर. माणसाचं खाद्य आहे का, तो काशी जाऊन मेला तरी मांस खाणाऱ्या माणसाला तिथं सुद्धा उतार नाही, वाया जाणार आहे. ते खाद्य आपला नाही, जनावरच आहे. पवित्र ध्यान परमार्थ कर. ऐका मी तुम्हाला का बोलतो ते. सोपं सांगा, सोपं सांगा. एक माणूस बाहेर देशाला गेला, सगळे दवाखाने फिरून आलो, पण बेमारी नीट होईच नाही. फिरून फिरून थकलं, घरी येऊन आता नाईला झाला, पडलं बाजूवर, बेमार होता. गावात एक वैद्य आला, बघितला त्याला, तुम्हाला औषध देतो, औषध दिल्याबरोबरला तुमचा रोग गेला म्हणून समजा, 100% तुम्ही बरे झालो, मी औषध देतो, 5 पैसे घेणार, फुकट देतो. रोगी बिली खुश झाला, वा वा वा, एवढे करून आलो, माझा रोग गेला नाही, फुकट औषध देता तर द्या. त्या वैद्यानं सांगितलं, औषध फुकट आहे, पण वाघिणीचं 1 लिटर दूध आण आणि त्याच्यामध्ये औषध टाकून तुला देतो, तो पिलास की तुझा रोग गेलं म्हणून समज. यानं म्हणलं, वा रे वा, काय सोपं सांगितलं. औषध सोपं आहे, पण वाघिणीचं दूध आणा गेल्यावर मी बी गेलोच. रोग कशाला राहील. रोग्यासह रोगाची निवृत्ती. असलं अवघड सांगणार का महाराज. तुम्ही जे सांगता अधिकारातून सांगतो, तुम्हाशी बोलायला लागलो. बरं, सांगायचं अधिकारातून सांगता, आमच्या हिताचं सांगता, आम्हाला करण्याजोगं सोपं तुम्ही सांगितलेलं आम्हाला करायला जमा असं सांगा. सगळ्यामध्ये सोपं म्हणजे देवाचं नाव आहे. तो का सोपे आहे सर्व हरिपाठ म्हणतो ना रोज. हरिपाठातल्या अभंगाचा कळस आहे. सगळ्यापेक्षा सोपं आहे देवाचं नाव. सोपे हे साधन लावय तो घरा, वाचेसी उच्चारा राम नाम. राम म्हणणं सोपं आहे, विठ्ठल म्हणणं सोपं आहे. हे आमचे बी लोक लय हुशार. महाराज आम्हाला आमच्या उद्धाराचं साधन सांगा. त्यांनी सांगितले, असं करा, एक मंत्र आहे बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय. किती अक्षराचा हो? किती अक्षराचा मंत्र आहे सांगा, चला भिवू नका. 12 अक्षराचा आहे.
एवढे लांब जमना महाराज लहान सांगा म्हणले. बरं बाबा म्हणले रामकृष्ण हरी म्हणा. हे किती अक्षराचा मंत्र आहे? रामकृष्ण हरी 6 अक्षराचा मंत्र आहे. जेवढं बी लांब नका महाराज, बारकं सांगा न कर. मग असं करा विठ्ठल म्हणा. हे किती अक्षराचं आहे? 3 म्हणा की 3 3.5. हे बी जरा अवघडच आहे, सोपं आहे का सांगा? संतांनी सांगितले मग असं करा 2 अक्षराचा मंत्र म्हणा. 2 अक्षराच्या मंत्रामध्ये हरी एक. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरिपाठामध्ये हरी शब्द किती वेळा आला? 108 वेळेस झालाय. हरी 2 अक्षराचा मंत्र आहे. अरे वाद्या कोळ्याला चाललेला राम हे 2 अक्षराचा मंत्र आहे. राम राम समराधी नाहो गडा गाठ घाला मूळ बंदी सांगा उगी उपाधी लक्ष लावो निरा गोविंदा. राम म्हणणं सोपं आहे, हरी म्हणणं सोपं आहे. जीवनात काही करू नका, एवढं तर करा. सोपं सांगितले संतांनी सोपं. महाराज हे जमते आम्हाला. आता एक आगाव होतं, त्यानं म्हणलं सोपं सांगा म्हणलो. मी सोपं सांगितलो. अधिकारातून सांगा म्हणलं, अधिकारातून सांगितलो. करायसारखं सांगितलो, सगळं बरोबर आहे. मी देवाचं नावच घे ना. भजन करणार राम म्हणणार का बंद पडलंय? त्याचा आमचा का संबंध आहे? नाही घेतलं तर का होत आहे? ज्या माणसाच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही, ते माणसं देवा धर्माला भजत नाहीत. त्या माणसाला माणसाचा जन्म मिळाला पण नाही तरी जन्म गेला वाया. देवाला भजा. बरेचसे कबीरदासचे तुलसीदासचे प्रमाण आहेत. माझं जरा देवाला भजत जावं. भजनो भैया राम गोविंद हरी. नाही जर तुम्ही जन्माला देवाला नाही भजलात तर तुमचा जन्म मिळून वाया गेला. आता नंबर लागलाय. पुढचा नंबर कोणता आहे की? अरे जन्म वाया जाऊ देऊ नका. कोणती वस्तू मिळाली म्हणजे महत्वाचं नाही, वस्तूचा समजा वापर चांगला झाला की ती वस्तू उपयोगाला आली. आता का उपयोगाचा आहे?
ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे महाराज. भांड्यात दूध होतं आणि खालून जाळ लावली, जाळ जरा भडकलं, दूध सगळं उतू गेलं. दूध उतू गेल्यावर काय म्हणतो, दूध उतू गेलं पण कृष्णार्पण म्हणली आहे ते चुलीत पडली. कृष्णाचा बाप काय एवढा जोबळा आहे का, त्याच्या घरी 9 लाख गाई होते राखतलं दूध खायला. दूध न वाढीता ठाऊ उतोनी जाय अपसव्य. दूध उतू गेलं म्हणजे वाया गेलं. माणूस जन्म देवाच्या भक्तीविना वाया गेला. तुम्हाला टाइम द्या, देवानं भरपूर वेळ दिलेला आहे. करा, प्रपंचात बी राहा, पण परमार्थात देवाला विसरू नका. जरा इकडे या. लाईन लागली, सगळे कामं झालं की आम्ही देवदेव करणारच आहोत. जेवढं प्रपंचामध्ये उलाढाली, हाव हाव, पळापळी बरोबरी करशील तेवढं देवापासून लांब जाशील. करिता बरोबरी दुरावसी दुरी. तुम्हाला एक प्रश्न करतो, प्रारब्धात असलेलं खरं होते का मनात असलेलं खरं होते? सांगा बा. मनातलं खरं होते का नशिबातलं खरं होते? मनात राजा वाटणारे होते का? मनामध्ये तुम्हाला खूपच करोडपती व्हावं वाटले होताल का? तुमचं प्रारब्धच नाही. मनात माणसाच्या काही वाटतंय पण नशिबात असलेलं होते. एखाद्या मुलीशी लग्न करायचं तुमच्या मनात सोळ आणि हौस आहे, पण तुमच्या नशिबातने तुम्हाला मिळणार नाही. एखाद्या पंक्तीत गेला तुम्हाला जेवा वाटले, पण नशिबातने तुम्हाला तिथं जेव्हा बी कोणी अलीकडे येऊन बोलत नाही. प्रारब्ध बलवान आहे. जेवढं तू हावहाव करशील, जेवढे उलाढाल्या करशील, तेवढं देवापासून दूर जाशील. आणि शेवटी शरीरातून गेलो ना आम्ही, ते हेम लोक बघतात म्हण, काय केला सांग, किती लोकांना धोका दिलास, किती जागी खोटं बोललास, कोणाचाही विश्वासघात केलास, काय लोकांना त्रास दिलास, जन्मानंतर तू 80 वर्ष जगलास, काय केलास. म्हणजे सगळं हे बी केलं ते बी केलं, दोन्ही बी चालू होतं. पण ते पुण्यामध्ये जमा नाही. 184 योनीमध्ये किड्या मुंगीच्या जन्माला जाऊन लोटून टाकतात. आणि पुण्य परमार्थ करणाऱ्या माणसाला 13वा दिवस मागे बोललो मी, संपल्यावर 14व्या दिवशी याला पाठवून द्या, माणसाचा जन्म देऊन जगामध्ये याची गरज आहे. भजनामध्ये ताकद लक्षात ठेवा कमी नाही. म्हणून अनेक जन्माच्या भवसागरामध्ये वाहून जाशील. काही लोक प्रश्न केले, महाराज तुम्ही देवाला भजा म्हणालो, आपण काही सामान, पैसे, सोनं, अडकं, काहीतरी देवाला भजायला काय लागतंय? तुकाराम महाराज सांगितले, देवाची भक्ती करणाऱ्या माणसाला काही लागत नाही, फक्त तुमच्या मनातला निष्ठावंत भाव पाहिजे. फक्त भाव, दुसरं काहीच नाही. काय ना लागे एका भावची कारण, काय ना लागे एका भावची कारण, करते. याला बघून तर आमच्या ज्ञानोबारायांनी हरिपाठात प्रमाण आहे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले. एक देवाचं नाम मंत्र जप आणि कोटी जाईल पाप. एक देवाचं नाव जर घेतलात, कळून न कळून पाप झाला असेल, पण जळतील पापी जन्मांतरीचे. ज्यानं देवाचं नाव घेतलं त्याच्या डोक्यावरून पाप बाहेर पडून जातं, आणि न घेता ज्यानं गप बसले त्याच्या डोक्यावर जाऊन बसतंय. एखाद्याचे गेले त्याच्या डोक्यावर जाऊन बसतंय. त्यानं नाव घेतलं की ते पार बाहेर पडतंय. सगळे देवाचं नाव घेतलं की पाप पार शिवाच्या पलीकडे पळून जाते. बरं का, पापाचे कळप पळते पुढे. म्हणून थोडं विठ्ठल विठ्ठल म्हणा, सगळ्या कीर्तनाचं सार आहे.
देवाच्या नावामध्ये कलियुगामध्ये एवढी ताकद आहे. माणसाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त नावच घ्या, कलियुगी उद्धार दुधामध्ये विरजण टाकल्याशिवाय दही होत नाही. हे कळालं का तुम्हाला? सूर्य उदय झाल्याशिवाय रात्र संपत नाही, हे बी कळालं तुम्हाला? बर, जेवण केल्याशिवाय भूक जात नाही, पाणी पिल्याशिवाय ताण जात नाही, आणि देवाचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याच माणसाचा उद्धार होत नाही. म्हणून देवाचं नाव अवश्य सगळ्यांनी घ्या. सांगताना आमचे तुकाराम महाराज म्हणले, लागू नये या पाया आणि करे टाळी बोला मोठे नाम. तेने पावला रघुकुळ टिळक, बुद्धी स्फुरली चोख हनुमान देख सरसावला. म्हणून सगळ्यांनी एकदा नामस्मरण करा विठाला. म्हणजे चाल कठीताव का देताव कस करताव बघा तुमच्या मनावर. बर, जर टाळकरी सगळे नाचा बरं. परमार्थाची पद्धत आहे आणि व्यवहारातली पद्धतच आहे. तिथं पद्धतीने वागलं की तिथं तुम्हाला किंमत आहे, इथं पद्धतीने वागलं तर इथं आम्हाला किंमत आहे. परमार्थामध्ये पद्धत आहे. टाळकरी जरा अंग झाडून थोडं पाऊल टाकून गायनाचे उडे आपुल्या छंदे आणि मनाचे आनंदे आवडीने. देव नाचलाय. कुठं नाचलाय माहित आहे? नामदेवाच्या कीर्तनामध्ये नाचलाय. टाळक्याला सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये आनंद निर्माण हो नाचा. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदे आवडीने. बरेचसे प्रमाण आहेत. गाओ नाचो विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहि तिकडे सर्वमय गोविंद. कीर्तनात पाऊल टाकून नाचणं ही एक परमार्थाची पद्धत आहे, भक्तीच आहे. मला एक प्रश्न करतो महाराज, भक्ती मोठी का ज्ञान मोठं आहे? भक्ती ज्ञानापेक्षा मोठी आहे. ज्ञानासाठी जन्म घेतो म्हणते नाहीत, भक्तीसाठी घेईन मी जन्म यासाठी देव. ऐका, भक्तीच्या पोटी जन्माला आलेले ज्ञान वैराग्य हे सगळे लेकर आहेत. थोडे भक्तीने धरिले हातीन मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. थोडं पाऊल टाकून नाचा विठोबार कुमारी. विठोबार कुमारी.
असं करून आमच्या देवाला काही लागत नाही, फक्त भाव लागतो. आता तुमच्यामध्ये भाव आलाय, तुरीला आलं, सोयाबीनला आलं, तसं भाव आलाय. सोयरा आल्याने भाव आला, सोयरा आला निघून गेला, भाव आला निघून गेला. पाहुणा बी येतो बघा, सगळं पण निघून जातो. सोयऱ्याची विरीत आहे, काय पद्धत आहे का हो सोयऱ्याची? 3-3 रोज झालं जायला गेले म्हणतात. सोयऱ्याच्या घरला जायला बी पद्धत आहे ना, वागायला राहायला बी पद्धत आहे. त्याला कंटाळे लोकांना थांबणे. कोणी बोलिल्याशिवाय कोणाच्या घरला जाऊ नका. अलीकडे हे म्हणल्यानंतर जेव्हा माणसाला किंमत राहते, नाहीतर त्यांना चहाचं बघणं ठेवलं की यानं हजर होते. जीवन जगत असताना वागायची पद्धत सांगितली. बसू वाटलं चांगल्या लोकात बसा, नाहीतर घरात जाऊन झोपा. तुम्हाला वाईट सवय लागेल, तुमच्यावर दोष येतील, तुमची किंमत खाली होऊन जाईल, शेवटी नरकाला जावं लागेल. संतांच्या संगतीमध्ये माणूस आपोआप तरुण जातो. साधूचे संगती तरुणोपाय. जास्त मी हरिपाठाकडे चाललो, लक्ष द्या. काही लागत नाही देवाला, काही लागत नाही देवाला, काही लागत नाही. पाणी असं तरी चालते, पान बी चालते. पत्रम पुष्पम फलम तोयम, महाराजांना पाठ आहे. द्रौपदी देवाला पान दिली, तेवढंच खाल्ला ना, अन्न निर्माण व्हा मंडी करा, संकल्प केला. हत्तीनं फूल दिलं, देव वैकुंठातून खाली आला. देवाला फक्त भाव पाहिजे, भाव. सीता स्वयंवरामध्ये दृष्टांत आहे का? जनक राजाच्या घरी सीतेचं स्वयंवर होतं. स्वयंवर शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतःच्या इच्छेने वर जे पण जिंकाला त्याला ते मुलगी मिळणार. शिवधनुष्य उचलेल त्याला माझी सीता देणार, असं जनक राजानं पण केलं. देशोदेशीचे राजे आले, 56 देशाचे लोक आले. सीता स्वयंवर बघायला आलो म्हणले, आणि तिथं रामराया, लक्ष्मण, विश्वामित्र हे बी गेले. स्वयंवर चालू झालं. कोण शिवधनुष्य उचलेल त्याला माझी मुलगी देऊन मी हार घालणार गळ्यात आणि लग्न लावून देणार. रावणाला दम पडणं गेलं. काही लोकांना लई गडबड राहते. रावण म्हणला, एवढी सुंदर मुलगी, एवढी सुंदर मुलगी, ह्याला 80,000 होते. तेवढे बायकां, तेवढी संपत्ती असून मी जीवनामध्ये रावणाला समाधान मिळालं नाही. तुम्ही तुमच्या झोपडीमध्ये समाधान झोपा, तुम्ही श्रीमंत जाओ. समाधान हे बाजारामध्ये मिळत नाही. तेवढं सोनं होतं गावात, 7 कोटी घरं सोन्याचे होते, पण कधी रावणाला झोप लागली समाधान? ऐका, रावण जबरदस्तीच गेला उचलायला. सीता बघितली, उभा टाकून होती, सगळे लोक होते. ते 10 तोंडाचं शिवधनुष्य जर उचललं 20 हातानं, तर ह्याच्या गळ्यामध्ये मला हार घालून ह्याची जन्मभर बायको होऊन राहावं लागते. शंकराला प्रार्थना केली, शंकरा देवा, हा जर रावण धनुष्य बाण उचलला तरी मला आता ह्याच्या गळ्यात कायमचं पडावं लागतंय. एवढं वजन करा मध्ये की ह्याला हे धनुष्य तुमचं उचलू देऊ नका. त्याचं नावच आहे शिवधनुष्य. सीतेची प्रार्थना महादेवाने ऐकले. लक्षात ठेवा, महादेवामध्ये विष्णूमध्ये भेद करू नका बरं. शंकर भगवान तर फार मोठा देव आहे, दोन्ही एकच आहेत, एक एकाचे हृदय. रावण 1 हात लावला, 2 हात लावला, 20 हात लावून उचलायला गेला. शिवधनुष्य जाग्याचा हल्ला गेला. जोर केला, उचललो तर ह्याला दोरी ओढलो, 2 तुकडे होतीलच, पण मला ही स्त्री मिळणार आहे सीता, म्हणून जोर करायला गेला, उरावर घेऊन पडला. कुठेही अभिमानाचं तोंड काढत आहे. परमार्थाचा मुख्य वैरी अभिमान आहे. तोंडात माती गेली, रक्त गळायला लागलं, रावण पालतो पडला. विश्वामित्राने म्हणले, लक्ष्मणा उठा, रामा उठा. काय करू? रामराया, तुम्हाला माझी आज्ञा आहे, आदेश आहे, ते शिवधनुष्य उचला. कुळगुरू होते ना वसिष्ठ आणि विश्वामित्र. रामराया गुरुची आज्ञा मान करून जवळ गेले.
धनुष्याला 1 मिनिटामध्ये रामाने समजा असा हात लावले, उचलले, कानाडी कानापर्यंत धरून दोरी वडले, 2 तुकडे झाले, आवाज झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवले. रामाचा विजय झाला, विजय झाला, विजय झाला. कडकडा टाळ्याचा. आता शिव धनुष्य उचलण्यामध्ये रामाला यश मिळालं. जनक राजा म्हणला, सीते आता हार घाल गळ्यात, हे तुझा पती होणार आहे. सीतादेवी रामाजवळ गेली, हार घेतली, रामाच्या गळ्यात हार घालायला. आता जिंकला ना पण स्वयंवराचं. सीतेची उंची कमी, रामाची उंची जरा जास्त. रामाच्या गळ्यामध्ये सीतादेवीनं हार घालत असताना ते हात गळ्यापर्यंत पोहोचना गेलं. हार डोक्यातून गळ्यात घालायला जमना गेलं. उभा टाकले प्रयत्न करून. ते लोक म्हणले आजूबाजूचे, रामा रामा थोडं खाली वाका, खाली वाका, तुमच्या गळ्यात हार घाल द्या, हात पोहोचना गेल्यात सीतेचे, खाली वाका. रामराया म्हणले, असं कुठं बी वाकायची जात नाही. हे तर सासरवाडी ओलाली आहे बरं का, कुठं बी वाकत नाही मी. तुम्ही वाका म्हणा, मी वाकू का? बरं का, लक्षात ठेवा, देव वागतोच. भाविक लोकाला पाहिलं की पोटा शिरतो, भाविकाशी येतो काकुलती, आणि शहानिया मरता न सापडे. कुठेही वागत नाही. भाविकाला बघितलो की भाविक लोकांसाठी लहान होतो, मोठा होतो, वाटेल ते होतो. मी वाकत नाही. लोक सांगून टाकले पण रामराया वाकना गेले, असं सरळच थांबले. सीतादेवी हार घालायला आली, पण तिचा हात रामाच्या गळ्यापर्यंत हार घालायला जमना गेला, पोहोचना गेलं. सभा तटस्थ झाली. लक्ष्मण जवळ होता. तो उठला की जाऊन रामाचे पाया पडला. रामाचे पाया पडल्या, असं पाया पडला आपल्या भावाचे. लक्ष्मण पाय धरला की ते डोकं पायावरून काढीच नाही गेला. रामराय म्हणे, लक्ष्मणा उठ रे, किती वेळ? 1 मन्ना 2 मन्ना, पाय घट धरून उठलं. लक्ष्मणा आता पाया पडला की पुरे, आता उठ म्हणून लक्ष्मणाला उठवायसाठी रामराया खाली वाकले. खाली वाकल्या वाकल्या खालूनच म्हणला, सीतादेवी घाला, वहिनी दादाच्या गळ्यात हार घाला. खाली वाकला भावाकरता उठवायला. हार गळ्यामध्ये घातली. रामाच्या टाळ्याचा कडकडाट झाला. सीतादेवीला यश मिळालं. लोक बे 12 घरचे 12 लय बोलतात. समाजाला समजा, लक्षात ठेवा, तुम्ही चांगला बी वागा, लोक नाव ठेवणारच आहेत. वांगळा बी वागा, लोक नाव ठेवणारच आहेत. म्हणून लोकांकडे बघून माणसं परमार्थ करू नये. सवय समाजाची. रामाची निंदा करायची माणसं होती, थोडा तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. आता लोक म्हणाले वाकना वाकना, म्हणला वाकलाच की, वाकलाच की. कसं वाकला? दुसरा म्हणला, अरे भावासाठी वाकलाय. आम्ही वाका म्हणताना वाकला नाही, भाऊ पाय धरलता, भावाला उठवायसाठी वाकलाय. तिसरा म्हणला, भावासाठी वाकला नाही, भक्तिभावासाठी वाकलाय. बरं का, देव भक्तिभावासाठी लहान होतो, मला भक्तिभाव हे फार मोठा आहे. देवाला काय लागत नाही, काही न लगे का भावती कर, काय न लगे हे का भावती कार, काय न लगे हे का भावती कारण,
देवाला फक्त भावना पाहिजे. पंढरपूरला जर गेलं तुमची जर भावना नसेल तर काही अर्थ नाही जाण्यामध्ये. किती बी देवाचं नाव घ्या जर भाव नसेल तर काही अर्थ नाही. आवडीने भावे हरिनाम घेशी. आज एवढा नियम चाललाय, भावनेनं चाललाय, देवावर श्रद्धा आहे, देवाच्या नावावर श्रद्धा आहे म्हणून तुम्ही इथं आलात. कीर्तन जरा प्रेमानं ऐकत जावं. पोहे मोठे का भाव मोठा? सुदामाचे पोहे खाल्ले, देवाला खाय मिळत नव्हतं. पोह्याच्या बुडाशी भाव होता म्हणून देवाने पोहे खाल्ले. भावनेमध्ये फार मोठी शक्ती आहे. तुका म्हणे भाव जवरी धरून आणि देव. लांब असलेला देव तुमच्या जवळ येतो, फक्त भाव बळे आकळे आणि एरवी ना कळे. म्हणून देवासाठी लागणारा भाव आहे. काही थोडा भौत करा लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट. परमार्थ कंदा लोकाला सांगितले भक्तिभाव बळकट धरा, म्हणजे मजबूत निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. रामाकडे एक वानेर होतं, त्याचं नाव गंधमादन होतं. माहित आहे का तुम्हाला रामायण ऐकून? रामायण ऐकून माणसं सुधराव नका. ज्याला संसार चांगला करायचा आहे त्याने बी रामायण ऐका, ज्याला परमार्थ चांगला आहे त्याने रामायण ऐका. रामायणामध्ये बंधुप्रेम आणि पतीची सेवा आणि पित्र आज्ञा हे तुम्हाला ऐकायला मिळेल. लढाई चालली तिकडे राव आणि इकडे राम. लढाई चालताना त्या युद्धामध्ये गलतीनं एक वानर, त्याचं नाव गंधमादन आहे, ते रावणाच्या सैन्यात गेलं. समोर समोर लढाई चालली होती. सैन्यामध्ये गेल्यावर कुंभकर्ण पकडला. दांडगं होतं, खूप मोठं होतं बरं का. धरलं कुंभकर्ण त्या गंधमादनला हातामध्ये. त्याचं नाव गंधमादन. अंगातून सुगंध वास येत होता. अरे काय तुझ्या अंगाचा वास येवलाय रे, मोठी चपडलायस, किती सुगंध आहे, तू आमच्याकडेच राह. त्यानं म्हणलं मी तुमच्याकडे चुकून आलो, माझी पार्टी तिकडं आहे, माझा राम तिकडे थांबलाय समोर. तुला जीवदान देतो, मारत नाही, आमच्या बाजूला राहा. रावणाचा अवतार म्हणू ग म्हणणं म्हणलं. रामाचा नाही मी रावणाचा एवढं एक बार मन तुला सोडून देतो. यानं म्हणलं मरतो तुझ्या हातात, पण रामाचं म्हणूनच मरतो, रावणाचं म्हणून मरणार नाही. जरा एका दरडीचे व्हा, पुण्यात एका बाजूला राहा. तुम्हाला सांगू का एक मी, भोळं बरं का गाबुळं बरं? भोळं बरं हो, गाबुळं नका, कुणीकडे बी लवटत आहे. कोणाच्या मागे जावा काहीच कळणार गेले. हे चांगलं नाही म्हणून त्याच्याकडे गेला, हे त्याच्यापेक्षा पलीकडलं निघालं. असं होतंय का नाही? जरा विचार करून जवळ जा. देवानं तुम्हाला बुद्धी दिलेला आहे, कोणाजवळ बसाव, कोणाची संगती कराव, कोणाचं ऐकून चालाव, हे तुमचं तुम्ही जरा ठरवा. आज देव तुम्हाला कधी आडवा येणार नाही. मारलं गंधमादनाला, असं चिंगरून हातात मारलं. मेलं पण रामाचा म्हणून मेलं. रामाला त्याला जीवन करावं लागलं. लक्षात ठेवा तुम्ही, निष्ठावंत भाव धरल्यावर काय होणार नाही. काय नामदेवाच्या वा, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. म्हणून देवाला भाव लागतं, ते उग भाव नाही. इथं भाव आला निघून जाते. कीर्तन झालं की एकदा निर्माण झालेला भाव तसा टिकून ठेवा. गरिबी येईल, श्रीमंती येईल, मान येईल, अपमान येईल, देवाबद्दल निर्माण झालेली भावना ज्याच्याकडे टिकून आहे त्याला भक्त ऐसे जाणार. वा वा
5-10 मिनिटांमध्ये भजन घेणारा माऊलीचं भक्ताचं काम करत असताना देव लाख टाकतो. भाविक लोकांचे गोष्टी पत्रावळा काढलाय. टोकामेळ्याच्या बायकोचं बाळातपण केलाय. कबीराच्या मागे शेले विणलाय. हे सगळे भाविक लोक होते. तुम्हाला देव पाहिजे तर निष्ठावंत भाव धरा, काही न लगे एका भावाची कारण. थोडं सांगतो 2 मिनिटात दृष्टांत घेऊन भजन घेतो माऊलीचं. सुदामा ब्राह्मणाला गरिबी आली, नशिबाला येऊने पण आली. ते जन्माला येतानाच नशीब घेऊन जन्माला आला. 5वीच्या दिवशी प्रत्येकाच्या कपाळावर 6वी लिहिते म्हणून ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी म्हणजे वही आहे. का लल्लाटी लिहिले तेन पुसेगा काही केले. 18-20 दारिद्र्य भोगा म्हणून त्याच्या नशिबामध्ये लिहिलेलं होतं. एवढी गरिबी, एवढी गरिबी. फार त्रास आहे बरं गरिबीचा. लेखावाला अन्न मिळणार, कपडे मिळणार. पती पत्नी संध्याकाळी बसले. घरात तर अन्नाचा कण नाही. उद्या चूल पेटत नाही, काल चूल पेटले नाही. मुलं बाळ 2-4 आहेत, उपाशी मरल्यात. पती पत्नीचा विचार चालला. गावात तर कोणी उष्ण पासणं देईना. धनवानाकडे धन जात आहे. हा म्हणला लहानपणीचा मित्र माझा सुदामा आहे, कृष्ण भगवान आहे, त्याला भेटायला जातो, काही दिलं तरी घेऊन येतो. द्वारकेचा राजा झालाय आता माझा मित्र, एका गुरुकडे शिकला. जेव्हा जावा म्हणली बाई, पण सकाळी जावा. सकाळी स्नान केलं, फाटके तुटके कपडे, डोक्याचं बाडोगं पागोटं फाटलेलं, आणि पत्नीला म्हणला निघालो आता जायला, पण रिकाम्या हातानं जाऊ नये. देवाच्या भेटीला, साधूच्या भेटीला, गुरुच्या भेटीला रिकाम्या हातानं जाऊ नये. काय घेऊन जाऊ? राजाच्या भेटला रिकाम्या हातानं जाऊ नये. शेजाऱ्याच्या घरी गेली सुदामाची पत्नी, मला काहीतरी द्या झुंझुरक्यात. तिनं म्हणले तुम्हाला एवढीच वेळ आहे? उजडून द्यायचं होतो, आणखीन दिवस निघाल नाही. दलिंदर लोक दारात उभा टाकलो तोंड दाखवायला. का बोलायचं ते बोला, पण काहीतरी द्या. मुठभर पदरात बांधून घेऊन आमचे मालक द्वारकेच्या राजाला कृष्णाला भेटायला आल्या. ते पोहे पाकोडला, ती पोह्याचा उडून गेल्याला थोडा दिली. सुदामाची पत्नी सुदामाला दिली. सुदामा पदरात बांधून घेतला आणि हळूहळू 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 पायी पायी चालत द्वारका नगरीला आला. पायात पायथन सुदामाचं बरोबर. गरिबीची फार हालत आहे. दारापुढे गेल्यावर म्हटले ते नौकरदार लोक दरोजाला उभा टाकलेले, कोण देतो? तुमच्या राजाचा मित्र आहे मी बालपणीचा. हो माघारी. आता म्हणलास पुन्हा तर म्हणू नको राजाचा मित्र म्हणून. दलिंदर अंगाला कपडा नाही, राजाचा मित्र आहे म्हण. नगरीचा राजा आहे सोन्याच्या. तसंच उभा टाकलं, दम काढला. ऊन लागलाले, परत जाईना गेले. त्याला एक म्हणला, एक काम करा, मला मध्ये जाऊ देत नाही आत. माझं नाव सांगा तुमच्या राजाला. नाव तरी सांगा. सुदामा नावाचा ब्राह्मण तुम्हाला भेटायला आला म्हणून सांगा. आपण म्हणालो बघा, अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो, इधर से सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे माल के गरीब आ गया है. नतन पे पगड़ी नतन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. अरे द्वारपालो. इथं बोलत होता तेवढ्यामध्ये देवाला कळालं माझा मित्र मला भेटायला. देवाला प्रत्येकाच्या मनातलं कळतं. न सांगता तुम्हा कळू येते अंकारा.
सांगता तुम्हा कळो येती अंतर. देवाला मध्ये कळालं, देवाने बुद्धी दिली त्या लोकाला. तुम्हा आम्हाला देव बुद्धी दिलाय, बुद्धीचा दाता लक्ष्मीचा पती आहे. तुम्हाला देवाने भजन कर, जा परमार्थाला, जा कीर्तनाला म्हणून बुद्धी दिलाय म्हणून तुम्ही इथं आलो. आणि देवाला सांगा, देवा चांगली बुद्धी दे, जन्मभर वाईट बुद्धी देऊ नको, दुर्बुद्धी दे म्हणा. कदा नुबजो नारायणा, देवाने बुद्धी दिली, डोरपाडोकाला दया आली. जा बाबा जा, आमचं तर काय चालले, जा. पळत गेला सुदामामध्ये. कृष्णाने सुदामाला पाहिल्या पाहिल्यावरून उडी टाकले, सुदामाच्या गळ्याला पडले. देवाला श्रीमंत गरीब नाही, उचनीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्त. श्रीमंत गरीब देव पाहत नाही, कपडे फाटके असू द्या, मधला भाव पाहतो. तिष्ठे भाव भक्त देखो लिया. सुदामाच्या गळ्याला पडला. सुदामा काय हालत आहे. देखे सुदाम जी की दिन दशा, करुणा के करुणा सागर लोई. सुदामा लाजलाला. सोन्याचा दरबार, एवढा मोठा राजा, हे मोठभर पोहे मी काय म्हणून देऊ. देवाने ओळखीले, आणायला आणले, पण देवाला भिवलंय. काय देतो पाहत नाही, भाव कोणता पाहतो. माझं महाराज संपलं कीर्तन. बरं का, भाविक माणसं आहेत, केव्हाही हजर राहतात. तुम्ही असं समजू नका तुम्हाला पुण्य कमी आहे, चाल म्हणा नंबर लागत नाही. चाली म्हणले, सांगितले त्याला पुण्य जास्त आहे असं नाही. सगळ्याला वाटून पुण्य जाणारं साधन म्हणजे कीर्तन आहे. उपन्याची गाठ सोडले, काय दिले का वहिनी बघूत. त्या गुडाला भाव होता बघा. ते पोहे हातात घेतला देव. पोह्याला भिजवावं लागतंय, पोह्याला शिजवावं लागतंय. पण सुदामाचे पोहे पाहून, देवाला ते भाव सुदामाचा पाहून प्रेम आवरणा गेलो. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडे. पोहे सुदाम देवाचे देवाचे. बोला बोला बोला. हा हा झालं, संपलं. हा फके मारी कोरडे. फके कोरडेची ओर प्रेमाचा भुकेला. नाचकं पुष्कर न बोलता मोकळ्या मनानं भजन करा. मोकळे मन रसाल वाणी, याच गुणी संपन्न ज्ञानेश्वरा. तो काही 4 दिवसाचा मंत्र पुण्यवानांचं नाव किंवा पत्रामध्ये पुण्य पडतो. आज एक महान परंपरा जातात त्या मंदिराला. आळंदी ते पंढरपूर माऊलीचा पालखी सोहळा झाला आहे. इथं जे आनंद आहे ते इथं बी आहे. इथं देव नाही का, ज्याच्या कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग बाबा. देव एक दिशेने व्यापक आहे, चौकनच आहे. आज सासवड या गावी सोपान काकाच्या, आज माऊलीच्या पालखीचा, तुकोबाराच्या पालखीचा मुक्काम आहे. आज लाखोंच्या संख्येने कोणी बोलावाने स्वतःचे पदाचे तिकीट घालून लोक गेले. ते जे सोहळा आहे ना, बाहेर देश लोक बघायला, हा सोहळा स्वर्गीय आहे. आज पुण्यातून दिंडी निघाली, 32 किलोमीटर आहे. पुन्हा ते सासवड, सासवडमध्ये हजारो
मंगळवारी लाखोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी आहे, कीर्तन भजन चालू आहे. आणि हे एक जीवनाचा पर्वकाळ आहे. या अशा पवित्र पर्वकाळामध्ये आमच्या गुरुजीला एकादशी सापडलेली भाग्य आहे त्यांचं. काही काही वेळेला समजा पर्वकाळामध्ये थोडंही पुण्य केलं तर पर्वतावर पुण्य लागतं. तुझ्या जेवणाची सुद्धा सोय आहे. मी आताच बोलतोय तर जेवढे लोक ऐकायला तेवढे उद्या येऊन जेवण त्यांचं पर्व होणार आहे. प्रसाद आहे, घरात काहीपर्यंत साखर आहे, कुटुंबात होऊया, पण देवाच्या दरबारात आले की प्रसाद आहे. तुमच्याकडे ताट फुले तुम्ही पाणी फिरत आहो का? कारण का अगोदर ते वाढलेलं अन्न आहे, पण भोताली पाणी फिरलो कृष्णार्पण म्हणून आता ते प्रसाद झालं. आणि देवाचा प्रसाद मध्ये देव आहे त्याला पोहोचतो. म्हणून पर्व काळाची वेळ आहे. थोडं तुकोबाराची दिंडी देऊन आली, माऊलीची दिंडी समजा आळंदून निघाली. हे सगळ्या बारक्या लहान सहान सगळ्या दिंड्या आज सासवड मध्ये आहेत. तिथं जे नामाचा गजर भजन कीर्तन ते इथं चाललंय. तुम्ही याच्यामध्ये सामील झाला, याला मदत करा. तुका म्हणे सत्य मीडियाची स्वरूप सावकार मदत करावर हे झाड लावलेलं त्याला सांभाळा. ही वलेचे रोप लागलेले दोन मला वाटतं तेवढे लोक ऐकायचे म्हणून, पण सध्या त्याची कृपा आहे. तुम्हाला बुद्धी दिला देव तुम्ही एवढं, आणि त्याचा विरोध गेला गगनांतरी. तुकाराम तुकाराम धन्यवाद. शिवाजी महाराज भवानी विसरगाव महाराज छान कीर्तन केलं. आणि आजची सेवा रंगराव पर्वतराव बिराजदार गुरुजी यांची सेवा आहे. आता महाराज आमच्या गावामध्ये एक कप संपत आलेला आहे. 12 एकादशीला एक कप, 24 एकादशीला 2 कप, आता 2 कप संपलेला आहे. तिसऱ्या कपामध्ये आगमन झालेला आहे. सगळ्यांच्या गावकरी मायबापाच्या वतीने लक्षात घ्या, ह्या कार्यक्रम आज गुरुजी यांच्या बरोबर आहे आणि श्रोते मायबापाच्या वतीने साजरा होतो. सगळे कालकरी मायबाप आणि वाजणारे आणि श्रोते मायबाप बाहेरगावचे. महाराज आज एकादशीचं महत्व काय आहे? आज पंढरपूर परमात्माच्या ठिकाणी संत लोकांचं दर्शनाला जात आहे. सम्राट ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. आणि आता पालखी दिंडी म्हणजे पांढरपणामध्ये एवढं महत्व आहे. लंडन सुद्धा यावर्षी दिंडी येतात. लक्षात घ्या, कुठं पण मी गेलो पांडव परमात्माच्या पायावर दर्शनाचं आहे का नाही? सगळ्यात पेक्षा देव महत्व पांडव परमात्मा आहे. असं आज मोठी सेवा केली त्यांना सुद्धा समस्त काकणा ग्रामातर्फे हार्दिक अभिनंदन. महाराज म्हणजे हे मोरू नका महाराज, हे आमचं कार्य कधी मोडणार. लक्षात घ्या, आम्ही कधी तुम्हाला बोलवत नाही. आम्हाला आमच्या गावातून सेवा करा आणि माझ्या संपूर्ण गावामध्ये त्यांचं तुमचं सुद्धा स्वागत आहे. महाराज काय म्हणले, म्हणता व्यसन करू नका. आनंदाची गोष्ट आहे. सगळ्या मायबापाला मी सांगतो, ज्या ज्या गळ्यामध्ये माळ आहे
तुळशीचा माळ, त्याला सुपारीचे खांड सुद्धा इसरवले चालते. काय सुपारीचं खांड दुर्गा महाराज टाळकरीपेक्षा महाराज लोक पहिले बळत महाराज लक्षात घ्या. मी एक ठिकाणी महाराजांचा ताली घेत होतो उत्तरेश्वर महाराज, मी का कुठे भूम बोलत मी का कोण देणे घे लक्षात घ्या. ज्या या व्यासपीठावर थांबणारे ते नारायणाच्या गाडीवर थांबणाऱ्यापर्यंत ज्याला माहित तू पवित्र आहे त्याला परत अधिकार सांगा. तुम्हाला कंबर लावून किती आम्ही नाचतो त्याला वेळ नाही. एक आपण त्याला पाडणे आणि महाराज म्हणून आम्हाला लाच द्यायला पाहिजे सारख्या. महाराजांचा ताबी घेतलो, महाराज नंबर एक निवडा किती त्याचा फीस 30,000. उतरला बस स्टँडवर लिस्ट पडणार जय महाराज. मग त्याला म्हणतो महाराज इथलं तुमचं सप्ताह आहे पुढच्या गावामध्ये माहिती आहे का. एक गुंडी वर एक गुंडी खाली. काय महाराज तुम्हाला म्हणले सगळ्यात तुम्ही बरं पहिले आम्ही पहिले बिघडलं. मी पहिले मी माझ्यावर बोलतो महाराज तुम्हाला दोष देत नाही. ज्याला सुपारीचे खांड सुद्धा रोवली त्याने कंबर बाजू कीर्तन करा आणि गळ्यामध्ये ताळ घ्यावं त्याला अधिकार लक्षात घ्या. आता तरी पुढे हातीमध्ये तरुण लोकांना संसाचा सगळ्यांच्या पाहे मध्ये दंडवत आपण आले चित्त सुद्धा करा. आतापर्यंत काही केलो तुकाराम म्हणत आहेत तुमच्या गळ्यामध्ये कंठामध्ये प्राण आहे आता तरी सुधरा. माहिती आहे का. त्यासाठी संत महाराज पुष्कळ सांगितलेलं आहे. तुमच्या माझ्या गावच्या वतीने आणि एक काळावर महाराजचं स्वागत करा. आणि खडकगावचे आलेले भजनी मंडळ तांग्या आणि मेथी मंडळाला तुम्हाला सुद्धा माझ्या गावच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आणि मनकटीचे मामा त्यांना सुद्धा माझ्या गावच्या तर्फे आणि आमचे गोष्टीच्या तर्फे हार्दिक अभिनंदन. काय वाजवा. सगळ्यापेक्षा माझ्या गावचे श्रोते मायबाप आम्ही कितीही नसतो कितीही गायब केलो टाळा वाजलो फोन टाकलो त्याला म्हणजे तुमचं होत लक्षात घ्या. तुम्ही 2 तास डोळ्यामध्ये तेल घालून तुम्ही कीर्तन ऐकला. तुम्हाला सुद्धा माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन. आता शेवटचं चालू होईल आणि पुढची सेवा अशोकराव महादाराव पाटील या भक्तांची आहे. आमदारची आजी आता एकदा रंगागुडीचे यांना सुद्धा